हॅलो डिअर फ्रेंड्स, आय एम युअर सायन्स टीचर वैष्णवी पाटील. वेलकम टू गुरुवारी अकॅडमी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्यापूर्वी तुमचा जो काही सायन्स पार्ट फर्स्ट आहे त्याचा जो काही दुसरा चॅप्टर होता ज्याचं नाव होतं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, याला आपण सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण सुरुवातीचे 2 लेक्चर्स पाहिले होते. त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहिलं जे काही बेसिक कॉन्सेप्ट होते या चॅप्टरशी रिलेटेड त्या आपण फर्स्ट पार्ट मध्ये पाहिल्या आणि त्याच पद्धतीने बऱ्याच सायंटिस्टनी काय केलं तर हा जो काही आपला पिरियोडिक टेबल आहे त्याला मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यापैकी कोणत्याही सायंटिस्टला यश नाही मिळालं. का नाही मिळालं तर ते ज्या वेळेने जात होते तर तो त्यांचा वेळ चुकीचा होता किंवा त्यांची जी काही टॅक्ट होती त्या पिरियोडिक टेबलला मांडण्याची दॅट वॉज रॉंग. त्यामुळे ते सक्सेसफुल ठरले नाहीत. पण आपण आजच्या सेशन मध्ये असा एक सायंटिस्ट बघणार आहोत की जो सक्सेसफुल सुद्धा झाला आणि जगाने त्याचा जो काही पिरियोडिक टेबल होता तो मांडणे सुद्धा केला. तर आपण आज सुरुवातीला पाहणार आहोत मॉडर्न पिरियोडिक लॉ. मॉडर्न पिरियोडिक लॉ काय असतो तर 1913 मध्ये एडी इंग्लिश सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं हेनरी मॉसले. तर त्यांनी काय केलं, एक्सरे ट्यूबच्या मदतीने वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केले ज्यांचे ॲटॉमिक नंबर आणि जो की पॉझिटिव्ह चार्ज होता न्यूक्लियस वरती आणि प्रोटॉनचा जो काही चार्ज होता ॲटम मध्ये असलेला दॅट वॉज पॉझिटिव्ह. आपण पाहिलं की प्रोटॉन इज पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह अँड न्यूट्रॉन इज चार्जलेस, याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो. तर त्याचा अभ्यास त्याने केला आणि अभ्यास केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं दॅट इज देअर इज अ नंबर इन द न्यूक्लियस दॅट इज ॲटॉमिक नंबर, ज्याला आपण झेड ने इंडिकेट करतो, मीन्स प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इज नोन ॲज ॲटॉमिक नंबर, त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. मग त्याने काय केलं तर ॲटॉमिक नंबरलाच फंडामेंटल प्रॉपर्टी मानली ॲटॉमिक मासच्या ऐवजी, कारण ॲटॉमिक मास हे बऱ्याच वेळेला बऱ्याचशा एलिमेंटचे सेम असायचे. सो मग त्या कारणावरून आपल्याला काय करावं लागायचं तर त्या कारणावरून आपल्याला त्यांना एकच ठिकाणी पुट करावं लागायचं आणि मग त्यामुळे जो काही पिरियोडिक टेबल होता तो जवळपास डिस्ट्रॉय झाल्यासारखा व्हायचा किंवा डिस्टर्ब व्हायचा. सो तो प्रॉब्लेम दूर करण्यासाठी मॉसले यांनी काय केलं तर त्यांनी ॲटॉमिक मासला न कन्सिडर करता त्यांनी काय केलं डायरेक्टली ॲटॉमिक नंबरला कन्सिडर केलं अँड दॅट वॉज अ गोल्डन पॉइंट ऑफ हिज पिरियोडिक टेबल. आणि त्यांच्या या पिरियोडिक टेबलचा तो काय होता गोल्डन पॉइंट होता. का होता या मागचं कारण काय तर ॲटॉमिक नंबर हे काय असतात प्रत्येक एलिमेंटचे वेगवेगळे असतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा काय असतील मग वेगवेगळे असतील, कारण ॲटॉमिक मास सेम आहे म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टी सुद्धा सेम असतील. बट ॲटॉमिक नंबर कन्सिडर करतोय आपण. सो याचा अर्थ असा होतो की याच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील ते थोडेसे सिमिलर असतील, थोडेसे डिसिमिलर असतील, लाईक दॅट. त्यामुळे आपल्याला काय होतं तर त्यामुळे आपल्याला जो काही क्लासिफिकेशन करण्याची पद्धत होती तर ती अगदी इझी झाली आणि क्लासिफिकेशन एका राईट वेनी काय झालं करण्यात आलं. कशाचं तर वेगवेगळ्या एलिमेंट्सचं. आणि या मॉडर्न पिरियोडिक स्टेटमेंट नुसार काय सांगतो बघा, स्टेटमेंट ऑफ मॉडर्न पिरियोडिक लॉ काय आहे तर एक्झामला विचारला जाऊ शकतो. सिरियसली ऐका किंवा लिहून घ्या. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. यापूर्वी आपण काय म्हणायचो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणायचो आपण. बट दॅट वॉज रॉंग. ते सगळं काही चुकीचं होतं. का चुकीचं होतं हे आपण यापूर्वी पाहिलं. पण ॲटॉमिक नंबर्स हे काय आहेत तर पिरियोडिक प्रॉपर्टीज, पिरियोडिक फंक्शन आहेत कशाचं तर एलिमेंटच्या प्रॉपर्टीजचं. क्लिअर समजला एवढा भाग. त्यानंतर पुढे पहा, पुढचा मुद्दा लक्षात घ्या. मग हा जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्याचं लॉंग फॉर्म आपण पाहतोय. लॉंग फॉर्म म्हणजे काय तर थोडंसं त्याचं विस्तृत रूप आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर हे जे काही क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे तर त्याची अरेंजमेंट कशा पद्धतीने केली आपण ॲटॉमिक मास नंबरने केली का नाही तर आपण ॲटॉमिक नंबरने केली आणि त्यामुळेच आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल अस्तित्वात आला. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रिडिक्ट more accurately with the help of modern periodic table formed on the basis of atomic numbers. आणि यामुळेच आपण याला काय म्हणतो लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणतो. व्हॉट इज लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल असा प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आला तर त्यावेळेला तुम्ही काय सांगाल एलिमेंटच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या काय करू शकतात आपण प्रेडिक्ट करू शकतो, त्यांचं भाकीत करू शकतो. आपण सांगू शकतो की ज्या पद्धतीने काय केलं होतं न्यूलँड असेल न्यूलँडनी सांगितलं होतं इका बोरॉन असेल इका अल्युमिनियम असेल तर त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज होत्या त्यांनी सांगितल्या होत्या आणि त्या अप्रॉक्सिमेटली सिमिलर होत्या.
सो लाईक दॅट आपण प्रेडिक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल, जे की ॲटॉमिक नंबर्सने बनलेले असतात. ॲटॉमिक मास नंबरला कन्सिडर करण्यापेक्षा आपण जर ॲटॉमिक नंबर्सला कन्सिडर करून जर वेगवेगळ्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजला आपण प्रेडिक्ट करत असू तर दॅट विल बी मोर ॲक्युरेट. आणि म्हणूनच मॉडर्न पिरियॉडिक टेबलला लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल म्हणतात. आणि हा जो काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे ते ॲटॉमिक नंबरच्या अकॉर्डन्स नुसार काय केलं जातं, मांडलं जातं. आणि याचा परिणाम म्हणून काय झाला तर हाच आपला महत्वाचा मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा ड्रॉबॅक होता, ज्याची उणीव मोसलेंनी पूर्ण केली आणि ती काय झाली, पूर्णतः नष्ट करण्यात आली. तर जी काही हायड्रोजनची पोझिशन होती ती सुद्धा या मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये चेंज करण्यात आली. आणि ती कशी ठेवण्यात आली, मग आता आपण स्ट्रक्चर पाहूया आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं. त्यावरून आपल्याला समजेल की कशा पद्धतीने मोसले यांनी जे काही मेंडेलिव्हचे जे काही काय होते डिमेरिट्स होते त्यांना कमी करून त्यांनी काय केलं तर छान अशा पद्धतीने आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनवला. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो, द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड्स 1 to 7. तर आपला जो काही मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्यामध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडव्या रो आहेत, त्याला आपण काय म्हणतो, पिरियड्स म्हणतो, जे की 1 ते 7 या नंबरनी डिनोट करण्यात आलेल्या आहेत. तशाच पद्धतीने 18 म्हणजे 18 उभे कॉलम्स आहेत, स्तंभ आहेत, ज्यांना आपण टेबल्स म्हणतो, यांनाच आपण काय म्हणतो, ग्रुप्स म्हणतो. तर जे की 1 ते 18 या नंबरने काय केलेलं आहे, नोट केलेलं आहे. तर याची काही अरेंजमेंट आहे ती बॉक्सेस मध्ये याचं रूपांतर झालं. ॲटॉमिक नंबरने आपण सिरियली त्यांना अपर पार्ट, बॉक्सच्या अपर पार्ट पासून त्यांना काय केलं तर मांडलं. जो काही बॉक्स होता जो की त्या प्रत्येक एलिमेंटला करस्पॉन्ड करत होता, त्यांची जागा घेत होता. तर वेगवेगळ्या 7 रोज असतील, त्या काय करायच्या सेपरेटली पिरियॉडिक टेबल मध्ये सेपरेटली दाखवायच्या. एक आपण सिरीज सुद्धा दाखवतो मॉडर्न पिरियॉडिकच्या खालच्या साईडला, त्याला आपण लॅन्थिनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज म्हणतो. तर यांना सेपरेट का करण्यात आलं त्यांचंही रिझन आपण पाहणार आहोत. आता सध्या 118 एलिमेंट्स आपल्याला माहित आहे, जे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये 2 वेगवेगळ्या सिरीज मध्ये मांडण्यात आलेले आहेत. याचा अर्थ काय होतो, जे काही 118 एलिमेंट्स आहेत मॉडर्न पिरियॉडिक टेबल मधले, तर त्यांचं जे काही फॉर्मेशन आहे फ्यू एलिमेंट्सचं ते एक्सपेरिमेंटली किंवा मग मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये पूर्णतः भरण्यात आलेलं आहे. तर सध्या आपल्याकडे 118 एलिमेंट्स आहेत. सो दॅट वॉज इनफ फॉर अस. आणि जो काही पिरियॉडिक टेबल आहे तो 4 ब्लॉक मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. ब्लॉक म्हणजे काय तर एक्झाम्पल आपल्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, सायन्स डिपार्टमेंट असेल, इंग्लिश डिपार्टमेंट असेल, मराठीचं डिपार्टमेंट असेल, असे वेगवेगळे ब्लॉक करतो आपण. आणि त्या ब्लॉकमुळे काय होतं तर त्यांचं जे काही काम असेल, त्यांची कार्यपद्धती असेल किंवा त्यांना ओळखणं असेल हे सोपं जातं. सो मग आपण काय करतो, मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये सुद्धा असे 4 ब्लॉक करण्यात आले, SPDF असे ब्लॉक आपण केले. त्यानंतर हा जो काही एस ब्लॉक आहे त्याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट आणि सेकंड येतो. आणि तशाच पद्धतीने ग्रुप 13 आणि 18 हा पी ब्लॉक मध्ये येतो. 3 ते 12 पर्यंतचे जे काही ग्रुप आहेत ते सर्व कुठे येतात, डी ब्लॉक मध्ये येतात. लॅन्थिनाइड सिरीज आणि बॉटमची जी काही सिरीज आहे ॲक्टिनाइड सिरीज ती एफ ब्लॉक मध्ये येते. आणि डी ब्लॉक मध्ये सर्व ट्रान्झिशन एलिमेंट्स येतात आणि एक झिगझॅग लाईन तयार होते पी ब्लॉक पिरियॉडिक टेबलच्या पी ब्लॉक मध्ये. आणि ट्रॅडिशनल टाइपचे एलिमेंट्स हे काय होतात, क्लिअरली शो होतात. त्यामुळे काय झिगझॅग लाईन म्हणून त्याला ओळखलं जातं. जे काही मेटलॉइड एलिमेंट्स आहेत ते झिगझॅग लाईनच्या बॉर्डरवरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हॉट आर मेटलॉइड्स? मेटलॉइड्स कॅन शो द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड ॲज वेल ॲज नॉन मेटल्स, सो दे आर कॉल्ड मेटलॉइड्स. जे काही मेटल्स असतात ते काय होतात, लेफ्ट साइड झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साइडला आपल्याला पाहायला मिळतात आणि नॉन मेटल्स आपल्याला राईट साइडला पाहायला मिळतात. तर आपण तो टेबल पाहूया म्हणजे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल. मी बऱ्याच वेळ झालं सांगत आहे की पी ब्लॉक असतो, एस ब्लॉक असतो, डी ब्लॉक असतो, तर सर्व काही तुमच्या डोक्याच्या वरून जात असेल. सो तुम्ही टेबल पहा हा तो तुमच्या लक्षात येईल. तर यामध्ये सुरुवातीचे जे काही 2 काय आहेत तर हे 2 व्हर्टिकल. तर आपण त्यासाठी ट्रिक सांगितली, उभे काय असतात आणि आडवे काय असतात. दॅट इज व्हेरी ग्रीन हरी पालक. तर व्हर्टिकल काय असतात, ग्रुप असतात आणि हॉरिझॉन्टल हे पिरियड असतात. मग या ज्या काही हॉरिझॉन्टल रेषा असतील सर्व तर हे काय आहेत, पिरियड आहेत. आणि हे जे काही उभे स्तंभ आहेत तर हे सर्व काय आहेत तर हे सर्व ग्रुप्स आहेत. तो इन सिंपल फॉर्म
आपल्याला ते समजतं. तर पहिले दोन जे काही ग्रुप आहेत, तर फर्स्ट आणि सेकंड ग्रुप हे एस ब्लॉक मध्ये येतात. त्यानंतर तिसऱ्यापासून ते 12व्या ग्रुप पर्यंत हे डी ब्लॉक मध्ये येतात आणि रिमेनिंग 13 to 18 हे पी ब्लॉक मध्ये येतात. आणि आपल्याला खाली काय पाहायला मिळते, तर खाली एक लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज पाहायला मिळते, ती एफ ब्लॉक मध्ये येते. इथे तुम्हाला स्टार आणि ऍच केलेला भाग पाहायला मिळतो. दॅट इज ही जी काही लॅन्थिनाइड सिरीज आहे किंवा ऍक्टिनाइड सिरीज आहे ती सुद्धा याच टेबल मधली आहे, पण आपण त्यांना सेपरेट लिहितो. यामागचं कारण काय, तर आपला जो काही पिरियोडिक टेबल आहे तो व्यवस्थितपणे पूर्ण व्हावा याकरिता आपण त्यांना काय करतो, तर अशा पद्धतीने मांडतो. तर हे स्टार केलेले सर्व एलिमेंट्स लॅन्थिनाइड आहेत आणि ऍच केलेले हे जे काही एलिमेंट्स आहेत तर सर्व हे ऍक्टिनाइड्स आहेत. तर इथे तुम्हाला झिगझॅग लाईन पाहायला मिळते. दिस इज अवर झिगझॅग लाईन. आणि या झिगझॅग लाईनच्या राईटला, म्हणजे आता माझा जो काही लेफ्ट असेल तर तुमचा राईट असेल. सो आपण जर याला तुमच्या राईटला जो कोणते एलिमेंट्स असतील ते मेटल्स असतील, माझ्या राईटला हे आहेत. सो दिस विल बी मेटल्स. किंवा मग किंवा या लाईनच्या राईटला आपण कन्सिडर करूया तर हे मेटल्स आहेत आणि हे काय आहेत, तर हे सर्व नॉन मेटल्स आहेत. आणि ही झिगझॅग लाईन काय करते, तर मेटल्स आणि नॉन मेटल्स यांना सेपरेट करते. पण या झिगझॅग लाईन मधले जे काही एलिमेंट्स आहेत, लाईक जर्मानियम असेल, अँटिमोनी असेल, पोलोनियम असेल, तर ते सर्व काय आहेत, ते सर्व मेटलॉइड्स आहेत जे की सेपरेट करतात कोणाला, मेटल्स अँड नॉन मेटल्सला. क्लिअर झाला मुद्दा. सिंपल थिंग होती. एवढा मोठा मॉडर्न पिरियोडिक टेबल करण्यामागचा महत्वाची प्रॉपर्टी होती, दॅट इज ॲटॉमिक नंबर. आणि जर आपण ॲटॉमिक मासलाच घेतलं असतं तर आपला आणखी पिरियोडिक टेबल हा काय झाला असता, तर तो व्यवस्थितपणे तयार झाला नसता. तिथे आणखी कन्फ्युजन झालं असतं, कोणत्या एलिमेंटला कुठे प्लेस करायचं, त्यांचे आयसोटोप्स आले असते परत, अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या सर्व त्रुटी आपल्या मोस्टली सायंटिस्टनी काय केलं, पूर्ण केल्या. बट तुमच्यासाठी इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते. जर आपल्याला कोणी विचारलं की मॉडर्न जो काही पिरियोडिक टेबल आहे तर तो कोणी तयार केला, तर मोस्टली मेंडेली असं म्हटलं जातं. कारणही तसंच आहे, कारण मेंडेलिव्हचे जे काही एफर्ट्स होते त्या पिरियोडिक टेबलला तयार करण्याचे, दॅट वॉज ग्रेट. आणि त्यामध्ये तो थोडासा जवळपास पोहोचला होता. फक्त काय, तर त्याच्या थोड्याशा चुकीमुळे फक्त त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मासला कन्सिडर केलं एक्सेप्ट ॲटॉमिक नंबर. सो त्यामुळे त्यांचा जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल होता कोणाचा, मेंडेलिव्हचा, तर तो रॉंग ठरला आणि आपला मोस्टली त्याच्यावरती भारी ठरला. समजलं? क्लिअर झाले डाऊट्स? त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. तर आपण पिरियड्स काय असतात, ग्रुप्स काय असतात हे समजून घेतलं. ग्रुप्स काय असतात, ज्या काही व्हर्टिकल लाईन्स असतात, उभे स्तंभ असतात, त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. आणि हॉरिझॉन्टल ज्या काही लाईन्स असतात त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. मग यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, यांची वैशिष्ट्य काय आहेत? The characteristics of groups and periods in the periodic table are understood by comparison of the properties of the elements. तर एलिमेंट्सच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे समजाव्यात, त्यांची तुलना करता याव्यात, यासाठीच आपण काय केले, ग्रुप्स केले आणि पिरियड्स केले. आणि त्यासाठी सुद्धा ते आपल्यासाठी सोयीस्कर आहे. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या, ज्या की सिमिलॅरिटी दाखवतात, ग्रॅडिएशन दाखवतात. ग्रॅडिएशन म्हणजे क्रमाक्रमाने बदलतात, म्हणजे कशा पद्धतीने बदलतात, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. बट तुम्ही थोडासा सस्पेन्स ठेवा. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, ज्या काही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या स्लोली काय होतात, चेंज होतात एका फॉर्म कडून दुसऱ्या फॉर्म कडे जाताना. फॉर एक्झाम्पल मध्ये लेफ्ट टू राईट मध्ये जाताना किंवा राईट टू लेफ्ट येताना, अप टू डाऊन होताना, डाऊन टू अप होताना, पर्टिक्युलर पिरियड मध्ये, पर्टिक्युलर ग्रुप मध्ये ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या चेंज होत असतात. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, तर जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं. व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? एखाद्या सबस्टन्सचा ॲटॉमिक नंबर आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही शेल्स असतात त्यावरून त्याचं केलेलं वर्गीकरण, वेगळेपण, यालाच आपण कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स म्हणतो. मग हे कॉन्फिगरेशन आपण कशाच्या बेसिसवरती ठरवतो, तर पिरियड मध्ये त्याच्या साईडचे जे काही एलिमेंट्स असतात ते त्याच्या प्रॉपर्टीज पेक्षा थोडेसे वेगळे असतात आणि त्यामुळे या प्रॉपर्टीज मुळे त्यांना काय केलं जातं, तर शेजारी बनवलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपले जे काही शेजारी आहेत त्यांचं आपल्याशी जुळतं म्हणूनच ते आपले शेजारी आहेत. आणि त्यांच्यानी आपलं जर जुळलं नसतं किंवा त्यांच्यानी आपल्या विचारांमध्ये खूप फरक असता तर त्यांच्यासोबत आपलं सातत्याने भांडणं झाली असती. अँड देन त्यांनी काय केलं असतं, एकतर त्यांनी घर शिफ्ट केलं असतं किंवा मग आपण घर शिफ्ट केलं असतो. लाईक दॅट
हे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचे विचार, त्यांचे जे काही प्रॉपर्टीज असतात त्या सुद्धा जुळतात. सो म्हणूनच ते काय आहेत, नेबर्स आहेत. मग हे जे काही एलिमेंट्स आहेत एकाच ग्रुप मधले ते काय करतात, सारखेपणा दाखवतात क्रमाक्रमाने त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये. त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ग्रुप्स मधले किंवा पिरियड्स मधले ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिस वरती आपण त्यांना सेपरेट करतो. मग हा जो काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एलिमेंट्सचा तो आपण कशा पद्धतीने ठरवतो, तर तो आपण ग्रुप्स असतील किंवा त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने असतं हे आपण समजून घेऊया. जर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये टेबल नंबर 2.7 कन्सिडर केला आणि त्यांचे जे काही काय असतील त्यांचे जे काही कॉन्फिगरेशन असेल, व्हॉट इज कॉन्फिगरेशन, तर फॉर एक्झाम्पल आपला जो काही हायड्रोजन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात, बट देर इज अब्सेंट ऑफ इलेक्ट्रॉन. सो त्याचं आपण कॉन्फिगरेशन करताना 1 लिहितो फक्त. त्यानंतर आपला हेलियम, हेलियमचं काय, तर हेलियम मध्ये त्याचा जो काही पहिला शेल असतो, तर एखादा ॲटम आहे आणि त्याच्या भोवताली असे वेगवेगळे सेल्स असतात आणि त्या शेलची काय असते, तर इलेक्ट्रॉन स्टोअर करण्याची कॅपॅसिटी असते. प्रत्येक शेल मध्ये काय असते, एक कॅपॅसिटी असते आणि ती जी काही कॅपॅसिटी असते त्यालाच आपण त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो, जे की आउटर मोस्ट शेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स असतात. फॉर एक्झाम्पल या शेल मध्ये काय 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस विल बी व्हॉट, दिस विल बी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ दॅट ॲटम. तर हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ठरतील कारण ते शेवटच्या ऑर्बिट मध्ये आहेत आणि त्यांना स्टेबल होण्यासाठी एकतर आणखी 8 एलिमेंट्स हवे असतात, कारण प्रत्येक शेलची जी काही कॅपॅसिटी असते ती वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल या शेलची कॅपॅसिटी 2 आहे, त्यानंतर या शेलची कॅपॅसिटी 6 आहे, या शेलची कॅपॅसिटी 8 आहे, त्यानंतरचा जो शेल असेल त्याची 16 असेल, मग असेल 32, मग असेल 48. अशा पद्धतीने ही जी काही इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे ती वाढत जाते आणि त्या कॅपॅसिटीनुसारच आपण त्यांचं काय करतो, कॉन्फिगरेशन करतो. तर आपल्याला काय करायचं सुरुवातीला, तर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तर जो काही ग्रुप फर्स्ट आहे तर त्याचे जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचे आपल्याला अगोदर त्यांच्या पहिल्या 4 एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय सिमिलरिटीज आहेत त्या कॉन्फिगरेशन मध्ये, त्यांचे जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेम आहेत का याची सुद्धा नोंद आपल्याला ठेवायची आहे. तर सी हियर आपण पाहूया, आपण टाइम टेबल आपला जो काही पिरियोडिक टेबल आहे तो पाहूया. तर यामध्ये पहिला जो काही ग्रुप आहे आपला हायड्रोजन, हायड्रोजनचं कॉन्फिगरेशन येईल 1. त्यानंतर आहे लिथियम, लिथियमचं कॉन्फिगरेशन येईल 1,2. त्यानंतर आहे आपला सोडियम, सोडियमचं काय येईल 2s2 का, कारण आपण पाहिलं की जे काही सेल्स असतात त्यांची कॅपॅसिटी ही चेंज होत असते, लाईक दॅट कॅपॅसिटीनुसारच आपण कॉन्फिगरेशन करतो. म्हणजे पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते, दुसऱ्या शेल मध्ये 8, त्यानंतर 16, मग 32 अँड देन सो कॅरी ऑन. अशा पद्धतीने ती कॅपॅसिटी वाढत जाते. सो लक्ष द्या इकडे, तर लिथियमची असेल 1s2, आपला जो काही सोडियम आहे त्याची 2s2 8s1 असेल. त्यानंतर आहे पोटॅशियम, पोटॅशियमची येते 2s2 पुन्हा परत आणखी 8s1. त्यानंतर 4 सुरुवातीचे म्हणले होते आणि यांची जी काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत दॅट इज 1, हे 1 आहेत. मग याचा अर्थ प्रत्येक या ग्रुप मधले जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते काय असतील, 1 असतील, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1 असतील आणि त्यावरूनच त्यांचं जे काही व्हॅलन्स असते ती सॅटिस्फाय होत असते, ती आपल्याला समजत असते. तर यामध्ये ग्रुपमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला समजलं की त्यांची व्हॅलन्स ही सेम असते प्रत्येक ग्रुपमध्ये. त्याच पद्धतीने त्यांचे जे काही प्रॉपर्टीज असतात त्या सुद्धा काय असतात, सेम असतात. तर ही जी काही पहिला ग्रुप आहे ते अल्कली मेटल्स मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर बाकीचे आणखी ग्रुपची जर आपण व्हॅलन्सी काढली तर त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे काही ठिकाणी सेम असू शकतात, काही ठिकाणी डिफरंट असू शकतात. तर एक्झाम्पल मध्ये बेरिलियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा मग कॅल्शियम असेल. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, आपण जर दुसऱ्या ग्रुपला कन्सिडर केलं तर त्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स येतात, ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स हे आउटर मोस्ट शेल मध्ये असतात, म्हणजे त्यांची व्हॅलन्सी किती असते, 2 असते. त्यानंतर अशाच पद्धतीने जर आपण आउटर मोस्ट शेलचे
म्हणजे फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ग्रुप 17 चे जे काही एलिमेंट्स आहेत जे की हॅलोजन फॅमिलीमध्ये येतात, त्यांचे जर आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कन्सिडर केले सो ते सुद्धा अशाच पद्धतीने येतील. म्हणजे शेवटी काय तर जे काही ग्रुप्स असतात त्यांच्यामध्ये ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर ठरवल्या जातात आणि एकतर त्या वाढत जातात. म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल, दुसऱ्या ग्रुपमध्ये 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील, लाईक दॅट ही जी काही व्हॅलन्सी असते ती ग्रुपमध्ये वाढत जाते आणि पिरियड मध्ये मात्र काय होत असते ती कमी कमी होत जाते. ती कशा पद्धतीने ते आपण पिरियडचं जेव्हा कॉन्फिगरेशन असेल त्यावेळेला समजून घेऊया. तर इथे लक्षात घ्या हा जो काही युरॅनियम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 92 आहे. तर त्याच्यामध्ये विथ ॲटॉमिक नंबर 93 to 118 मध्ये हा मॅनमेड आहे. बाकीचे जे काही एलिमेंट्स आहेत ते रेडिओ ऍक्टिव्ह आहेत, अनस्टेबल आहेत आणि खूप शॉर्ट लाईफ आहे. आणि तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तर हा जो काही युरॅनियम आहे याचा वापर आपण काय करतो तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सुद्धा करतो. हे आपण सायन्स पार्ट 2 मध्ये पाहिलेलंच होतं की युरॅनियमचा जे काही मॉलिक्युल्स असतात ते एकमेकावरती बंबार्ड केले जातात आणि त्यापासून जी काही एनर्जी जनरेट होते त्या एनर्जीचा वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार करतो. त्यानंतर दॅट वॉज अ इंटरेस्टिंग फॅक्ट फॉर यू. तुम्हाला माहित असेल, नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती असेल. त्यानंतर मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये काय काय आहे लक्षात घ्या. पहिला मुद्दा जे काही एलिमेंट्स आहेत जे की इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक नंबर्सने मांडले गेले आहेत आणि त्यामुळेच आपला मॉडर्न पिरियोडिक टेबल काय झाला सक्सेसफुल ठरला. त्यानंतर दुसरा पॉइंट असा आहे की जे काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो आणि ते 18 ग्रुप आहेत आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या सेम आहेत पण कधी कधी ते ग्रॅडेशन सुद्धा दाखवतात, ते क्रमक्रमाने बदलतात सुद्धा. हॉरिझॉन्टल रोजला आपण पिरियड्स म्हणतो ते 7 आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या सुद्धा प्रॉपर्टीज काय होतात स्लोली चेंज होतात. आणि पिरियड आणि ग्रुप कसे लक्षात ठेवायचे बऱ्याच वेळेला कन्फ्युज होतं की व्हर्टिकल ग्रुप्स आहेत की पिरियड्स आहेत. सो मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगितलेली आहे आणि ती ट्रिक आहे व्हेरी ग्रीन हरी पालक. तर व्हेरी म्हणजे व्हर्टिकल ग्रीनच्या ठिकाणी आपण इथे ग्रुप वापरू शकतो, हरीच्या ठिकाणी हॉरिझॉन्टल आणि पालकच्या ठिकाणी पिरियड. लाईक दॅट यू कॅन रिमेंबर इट वेल. तुम्ही याला व्यवस्थितपणे आठवणीत ठेवू शकता. तर यानंतरचा जो पण ते पॉइंट्स असतील मग ते पिरियडचं कॉन्फिगरेशन असेल किंवा मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या प्रॉपर्टीज असतात, वेगवेगळ्या पद्धतीने चेंज कशा पद्धतीने होतो, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. थोडासा थेरोटिकल पार्ट आहे बट त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत. लाईक की आपण पाहिलं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात किंवा एखाद्या शेलची इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी काय असते, कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, व्हॅलन्सी कशी सॅटिस्फाय होते, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या. आणि यावरूनच आपल्याला समजतं की जे काही वेगवेगळे ग्रुप्स आहेत किंवा पिरियड्स आहेत यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वरून त्यांचे जे काही प्रॉपर्टीज असतात मग ते फिजिकल प्रॉपर्टीज असू द्यात की मग काय आपल्या केमिकल प्रॉपर्टीज असू द्यात तर त्या चेंज होत असतात. आणि मग हा जो काही मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे तो बऱ्याच जणांना पाठ असेल किंवा काही जणांना पाठ नसेल पण त्यासाठी मॉडर्न पिरियोडिक टेबल कमीत कमी तुमच्या स्टँडर्डला तुम्हाला ऍटलिस्ट 30 एलिमेंट्सचे सुरुवातीचे जे काही 30 एलिमेंट्स आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबल मधले तर त्यांचे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवावं लागेल. इट इज मस्ट फॉर यू. कारण बऱ्याच वेळेला व्हॅलन्स विचारल्या जातात, त्यांचे परत ॲटॉमिक नंबर विचारले जाऊ शकतात आणि मग व्हॅलन्सी नाही आली, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स नाही समजले तर मग त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊन जातो आपण आणि त्याचे जे काही ॲटॉमिक नंबर्स असतील ते आठवत नाहीत. सो त्यामुळे मिनिमम 30 एलिमेंट्स तरी ॲटॉमिक नंबर त्यांचे जे काही ॲटॉमिक नेम्स असतात ते लक्षात ठेवा. जर तुम्हाला Fe असं म्हणण्यात आलं तर तुम्हाला काय समजेल Fe काय असतो, कोणता धातू असतो किंवा कोणता एलिमेंट आहे. सो त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय करत चला तर जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटॉमिक नेम्स असतील किंवा मग त्यांचे ॲटॉमिक नंबर्स असतील त्यांना रिकॉल करत चला, ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर वी विल स्टॉप हिअर. आपण इथे थांबूया. आजच्या सेशन मध्ये आपण महत्वाचे पॉइंट्स पाहिले, त्यांना थोडंसं रिपीट पहा किंवा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही अवघड नाहीये, अगदी सोपं आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा मग आपला ऑफिशियल नंबर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळेलच. त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता विथ युअर नेम अँड क्लास. त्या ठिकाणी तुमच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि जर तुम्हाला यापूर्वीचे जे काही आपले 2 लेक्चर झाले या चॅप्टरचे, दिस वॉज अवर 3rd लेक्चर,
आणि त्यानंतर आपला आणखी एक लेक्चर होणार आहे. ते सर्व पाहण्यासाठी, एक्सरसाइजचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट फर्स्ट या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. काही अडचणी आल्यास तर शेवटी आपण आहोतच, तुमच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करूया. तर व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट सेशन. तोपर्यंत बाय.